महाराष्ट्र ही संतांची आणि देवतांची पावनभूमी मानली जाते. या भूमीवर अनेक जागृत आणि ऐतिहासिक देवस्थाने आहेत. यापैकीच एक अत्यंत प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवीचे मंदिर होय. गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये डोंगराळ रंगामध्ये एका उंच टेकडीवर मोठागड वसलेले हे मंदिर भक्ती आणि निसर्गरम्य सौंदर्याचा जणू एक अद्भुत संगम आहे. धार्मिक व पौराणिक स्वतः मोहटा देवी ही 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका मातेचा अंशावतार मानली जाते. ही देवी नवनाथांची कुलदेवी अशीही म्हणून ओळखली जाते. एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी या भागामध्ये मढ नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा संहार करण्यासाठी देवीने येथे अवतार घेतला आणि राक्षसाचा वध केला. म्हणूनच या देवीला मोहटा देवी हे नाव पडले. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. मंदिराची भव्य रचना काळाच्या ओघात या मंदिराचा भव्य आणि देखणा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दक्षिण भारतीय स्थापत्य कलेवर शैलीवर आधारित असून ते श्रीयंत्रांच्या आकारात बांधण्यात आलेले आहे. मंदिरासाठी राजस्थानमधील जैसलमेर येथून खास पिवळा दगड आणून त्यावर उत्कृष्ट कोरीव काम करण्यात आले आहे. उंच टेकडीवर असल्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराची रंगीबिरंगी विद्युत रोषणाई केली जाते तेव्हा हे मंदिर एखाद्या स्वर्गापेक्षाही सुंदर दिसते. प्रमुख उत्सव आणि जत्रा मोहटा गडावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते, परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्र उत्सवात येथील उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची रोज वेगवेगळ्या रूपात पूजा आणि आकर्षक शृंगार केला जातो. या काळात येथे मोठी यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारीही येथे विशेष गर्दी असते. मंदिराच्या आतील आवारामध्ये तुम्हाला गाड्या पार्किंगसाठी उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. मोहटा देवी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते मनाला असीम शांती आणि ऊर्जा देण्याचं पवित्र स्थान आहे. गडावरील शांत प्रसन्न वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग मनातील सर्व चिंता दूर करतो.
हे मंदिर पाथर्डी तालुक्याचे आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे एक प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ आपणास आवडला तर फॉलो करायला विसरू नका। मंडळी, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या छान छान मंदिरांच्या तसेच भक्तिस्थळांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।